झी 24 तास एक पाऊल पुढे। फेटा म्हणजेच पागोटा, पटका, जरी मंदिल, कोशा, साफा अशा अनेक नावांनी ओळखला जातो। प्रदेशानुसार आणि बांधण्याच्या शैलीनुसार फेटा बांधण्याचे अनेक प्रकार पडतात। त्यातले काही प्रकार तर आज नामशेष झालेत, पण पुण्याच्या दादा पासलकरांनी ही कला आपल्या छंदातून आजही जिवंत ठेवली आहे। फेटा म्हणजे मराठमोळ्या माणसाची शान। पूर्वीच्या काळी मराठी पुरुषाच्या डोक्याची शान असलेला हा फेटा आजकाल लग्न समारंभ किंवा इतर सोहळ्यांमध्ये किंवा सणासुदीला पाहायला मिळतो। पण आजही मराठी माणसांमध्ये काही प्रमाणात का होईना फेट्याची क्रेज कायम आहे। पण तरीही फेटा बांधण्याची कला आत्मसात करून घ्यावीच लागते, कारण अजूनही फेटा बांधणं जरा अवघड काम वाटतं। पण नाट्यक्षेत्रात गेली 48 वर्ष काम करणाऱ्या दादा पासलकरांना फेटा बांधताना पाहिलं की फेटा बांधणं एकदम सोपं आहे असं वाटतं। दादा पासलकरांना फेटा बांधण्याची कला अर्थातच नाटकामुळे अवगत झाली, मात्र या कलेचा तितकाच अभ्यास करून त्यांनी फेटा बांधण्याच्या इतर शैलीही आत्मसात केल्यात। मी गेली 48 वर्ष कार्यरत आहे, परंतु फेटे बांधणं ही कला मी गेल्या 35 वर्ष सांभाळलेली आहे। आणि यात जे काही महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रकार आहेत ते सगळे प्रकार मी अवगत केलेले आहेत। म्हणजे उदाहरणार्थ धनगरी फेटा, कोल्हापुरी फेटा, महाराष्ट्रीयन फेटा, वारकरी संप्रदायाचा फेटा किंवा चौकोनी रुमाल, हे जे काही प्रकार आहेत, मग गुजराती लोकांमध्ये जे फेटे बांधले जातात ते हे सगळे प्रकार मी अवगत केलेले आहेत। पुण्यात कुठलीही मान्यवर व्यक्ती आली की पासलकरांना फेटा बांधण्याची सुपारी येतेच। दादांना राजीव गांधी, माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, नरसिंह राव यांसारख्या राजकीय नेत्यांबरोबरच धर्मेंद्र, बाबासाहेब पुरंदरेंसारख्या दिग्गजांना फेटा बांधण्याची संधी मिळाली आहे। भारताचे 2 पंतप्रधान आणि 3 राष्ट्रपती या मंडळींना फेटे बांधण्याचा योग मला आलेला आहे। आणि साधारण पाऊण ते 1 मिनिट हा त्यावेळेस मला लागलेला आहे त्यांच्यासाठी। भारतात फेटा बांधण्याची परंपरा 400 वर्ष जुनी आहे। या परंपरेला सामाजिक तसंच शास्त्रीय कारणही आहेत। त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्तानं उद्या अनेक जण हा रुबाबदार फेटा घालून मिरवताना दिसतील यात शंका नाही। झी 24 ताससाठी अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।